सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरात एका हॉटेलमध्ये गुंडांकडून सोमवारी रात्री धुडगूस घातलाय। हत्यारे नाचवत गुंडांनी दहशत माजवली। यावेळी हॉटेलमधील वेटर कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती। संशयित गुंड संजयनगर परिसरातील असल्याचं सांगण्यात येते। कॉलेज कॉर्नर येथील अक्षरम हॉटेलमध्ये सोमवारी रात्री गुंड शिरले। त्यांनी बसण्यास जागा देण्यास सांगितलं, पण आतमध्ये जागा नसल्याने वेटरने हॉलमध्ये बसण्यास सांगितलं। त्याचा राग आल्याने गुंडांनी आम्ही कोण हे ओळखत नाहीस, त्यामुळे असे बोलतोयस असं म्हणत धक्का दिला। त्यानंतर दारू आणि पाण्याची बाटली मागितली। पाण्याच्या बाटलीवरून गुंडांनी पुन्हा वेटरशी वाद घातला। त्यानंतर संशयितांनी हत्यार काढून हॉटेलचे नुकसान करण्यास सुरुवात केली। वेटरने लोखंडी शटर बंद करण्याचा प्रयत्न केला असता ते शटर त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धारधार शस्त्रे नाचवत धुडगूस घातला। हॉटेलचं काउंटर, फ्रीज, भिंती, टेबलावर शस्त्राने वार करून नुकसान केलं। त्यानंतर ते चारचाकीतून निघून गेले। हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। त्याचं चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं, पण या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही। दरम्यान हॉटेल अक्षरममध्ये गुंडांनी धुडगूस घातल्याचा व्हिडिओ पोलिसांना मिळालाय। संबंधित गुंडांच्या लवकरच मुसक्या आवळणार आहोत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितलं।